पूर्ण उंची 12.5 आहे. 12.5 मध्ये 1.5 इंच प्लस करायचं. 12.5, 1.5, 14. ते पण आधी सरळ लाईन आखून घेते. शोल्डरचं माप आहे छाती घेरावर ठेवतो आपण. शोल्डर आहे 9.5 आणि तुमचं ब्लाउजचं माप घेतलेलं आहे आपण, म्हणजे तुम्हाला ब्लाउज हे बरोबर बसतं. तर 9.5 शोल्डर आहे. 34च्या कमी छाती घेराला आपण शोल्डर 5 इंच ठेवतो आणि बाकीचे सगळ्यांना 5.5 ठेवतो. पट्टी तुमची छोटी आहे ना, पट्टी आता मग 2.5ची पट्टी घ्यायची, बाकीचा गळा येणार. 6 इंच खाली घेतो. ब्लाउजचे गळे मोठे असतात ना, ते उतरू नये म्हणून आपण क्रॉस घेतो. ड्रेसला आपण असं क्रॉस घेतो, ब्लाउजला असं क्रॉस घ्यायचं. आता इथून 7 आहे तर 7 ठेवली इथे. आता इकडे जेवढं आहे तेवढंच इकडे पण घ्यायचं 2.5. हे झालं. इथे असा ब्रॉड शेप दिला तर असा ब्रॉड गोल येतो. आता इकडे इथून हे 5 ठेवलंय तर हे माप 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. हे 5.5 ठेवायचं. इथे छाती घेराचा आणि मुंड्याचा आकार येतो. आता इकडे छाती घेराचा चौथा भाग आलाय 8.25. इथून 8.25 वरती ठेवते. इथे आला 8.25. आता ब्लाउजचं मापाने मोजलंय म्हणून 1/2 इंच लुजिंग, 1.5 इंच मार्जिन. जर अंगावरचं माप घेतलं असतं इथे 1 इंच लुजिंग आलं असतं, 1.5 इंच मार्जिन आलं असतं. आता हे माप पहिले 5 आहे, हे 5चं माप सेम टू सेम ठेवून घेतलं. हे जे माप आलंय हे इथे जोडून घ्यायचं. स्ट्रेट लाईन 1/2 इंच ह्याच्या बाहेर मागच्या मुंड्याच्या शेपसाठी हा इकडे जोडून घ्यायचा. क्रॉस हा मागचा झाला, पुढचा झाला. हा इकडे जॉईन करायचा. इथून असा शेप मागचा झाला, इथून असा पुढचा झाला, हा झाला पुढचा. इथे कमर घेराचा चौथा भाग करायचा आहे आता आपल्याला 25 डिवाइड बाय 4 6.25. इथे येणार 6.25 चौथा भाग. 6.25च्या पुढे सेम जसं वरती केलं 1/2 इंच लुजिंग. आता इथे टक्स आहेत, 1.5 इंच टक्स, 1.5 इंच मार्जिन. दीड इंचाची योगपट्टी घेऊया. 1.5 इंच इथे 1.5 तर इकडे पण 1.5 आणि मग हे जोडून घ्यायची लाईन. ही लाईन जोडून घेतली. आता योगपट्टीचा इथे शेप असतो तो घ्यायचा 1/2 इंच आणि इथे किती घेणार, इथे येतं आपलं कुठे जोडणार हा शेप, तर त्याचं असतं छाती घेराचा भागिले 10 करतात. आता तू घेर आहे, आता जेव्हा भागिले 10 करतो तेव्हा मध्ये एक पॉइंट येतो. 3.3 म्हणजे 3 आणि 1 लाईन आली. तर 3 आणि 1 लाईन प्लस 1/2 ते 1/2 इंच आपण शिलाई मार्जिन धरतो. 3.5 आपण पकडूया इथे. हा शेप फक्त इथे असा जोडून घ्यायचा योगपट्टीचा. हा झाल्यानंतर इकडे पहिला टक्सचा पॉइंट मिळाला, पण टक्स कसा काढणार, आता इथून टेप ठेवायची वरती ह्या पॉइंट पासून
ह्या लाईनीपर्यंत टेप वरती ठेवायची सरळ. उंची असते 10.5 किंवा 11. आपण 10.5 ठेवतोय. 10.5 पर्यंत हा झाला पहिल्या टक्सची उंची. आता 1.5 इंच टक्स साठी सोडलाय ना, मग 1.5च्या अर्धे किती? 0.75. 0.75 इथून आणि इथून इथे. मग फक्त हे जोडायचे. हा मिळाला पहिला टक्स. पहिला टक्स झाला. बरोबर पॉइंटला जॉईन करायची टेप. इथून 1 इंचाचा गॅप ठेवायचा फक्त. 1 इंचाचा गॅप ठेवून ही लाईन इथे आखायची. हा मिळाला दुसरा टक्स सरळच. आता इकडे येणार फक्त 2 लाईन. हे इकडे जोडायचे. इथून इथे वरती घेतो 1 इंच. योगपट्टीपासून वरती 1 इंच. आता हा शेप इथे द्यायचा आहे. इथे देताना इकडचं अंतर आहे 1.5 इंच. ह्याच्यात 1.5 इंचाचं अंतर ठेवायचंय. ह्याच्यात 1 इंचाचा गॅप ठेवलेला, ह्याच्यात 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा आणि हे इथे जोडून घ्यायचं. हा मिळाला. वरती सेम इकडे पण 2 लाईन. चौथा टक्स हा जो मुंडा आहे इथून इथपर्यंत आहे. इथे 2 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा. इथून इथे जोडायचं. जिथे राऊंड शेप असतो बरोबर त्या मुंड्याचा, तिथून इथे असं हे जोडून घ्यायचं. हा मिळाला चौथा टक्स. इथे पण सेम ह्या साइडून 2 लाईन, ह्या साइडून 2 लाईन त्या जोडून घ्यायच्या इकडे.